हिंदुस्थानात बहुतेक ठिकाणी आज सोडून द्या, भाजप कुबड्यावर सत्तेवर आली. कुबड्यांच्या मदतीने त्यांनी पक्ष वाढवला. आज बिहारमध्ये कुबड्या नाही आहेत का? बिहारमध्ये कुबड्या नाही आहेत का? बिहारमध्ये कुबड्याच आहेत. महाराष्ट्रात 2 कुबड्या आहेत ना. मग त्या कुबड्या नाहीत तर काय नाकातल्या कानातल्या बुगड्या आहेत का? घेऊन फिरताय. कुबड्या आहेत, पण गरज सर्व वैद्य मरो. बरं का? कुबड्या घ्यायच्या, शिडी वापरायची आणि ती शिड्यांच्या कुबड्या फेकून द्यायच्या आणि मग होट चोरी वगैरे प्रकार करून स्वतः सत्तेवर यायचं आणि उपकारकर्त्याला ढकलून द्यायचं. ही भारतीय जनता पक्षाची एक कायम नीती राहिलेली आहे. त्यानुसार त्यांनी जर स्वबळाचा नारा आता दिला असेल नव्याने, तो 2014 साली दिला होता. मग परत आम्ही एकत्र आलो, बरोबर, लोकसभेला, विधानसभेला. गरजेनुसार भारतीय जनता पक्षाला कुबड्या लागत असतात आणि गरज सरल्यावर ते स्वबळाचा नारा देतात. आता अजित पवारांची गरज आहे कारण त्यांना शरद पवारांचं घर फोडायचं होतं. मिंद्यांची गरज आहे कारण त्यांना बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना फोडून दाखवायची होती, मराठी माणसाची एकजूट फोडून दाखवायची होती. आता मला वाटतं त्यांचं ते कार्य संपलं असल्यामुळे त्यांना कुबड्यांची गरज नाही असं अमित शहा म्हणतात. ते त्यांच्या व्यापारी नीतीनुसार वागतात. आधी फोडाझोडा राज्य करा आणि मग स्वबळाचा नारा द्या. ही ईस्ट इंडिया कंपनीची नीती. हे गुजरात पॅटर्न महाराष्ट्रात ते राबवत आहेत. पण भारतीय जनता पक्ष कायम कुबड्यांवरच राज्य करत आला. कायम महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाला पोस्टर लावायला कार्यकर्ते नव्हते गावात. पहिल्या निवडणुकीत जेव्हा युती झाली तेव्हा भारतीय जनता पक्षाला या महाराष्ट्रात कोणी ओळखत नव्हतं. पोस्टर लावायला माणसं नव्हती. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे या महान नेत्यानं हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसैनिकांना आदेश दिले की भारतीय जनता पक्षाचंही काम केलं पाहिजे. कुबड्या काय सांगतात? हे आम्हाला कुबड्या शिकवतात. सांगतो ना मी, बाबरीनंतर देशभरात आम्ही निवडणुका लढणार होतो. बाबरीनंतर आम्ही 65 जागी उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश येथे आम्ही लोकसभा लढणार होतो. बाळासाहेब ठाकरेंची, हिंदुहृदय सम्राटांची लाट होती. अटलजींनी विनंती केली, अडवाणींनी विनंती केली बाळासाहेबांना की तुम्ही निवडणुका लढलात तर भारतीय जनता पक्षाचं नुकसान होईल, हिंदुत्वात फूट पड़े. मैं आपसे प्रार्थना करता हूँ बाला साहब कि आप अपने उम्मीदवार पीछे लीजिए. बाळासाहेबांनी एका क्षणात आम्हाला सगळ्यांना सांगितलं की माघार घ्यायची. तेव्हाही नाहीतर कुबड्या काय आहेत ते त्यांना कळलं असतं. अमित शहा राजकारणात फार उशिरा आले आणि ते सुद्धा व्यापारी म्हणून आले. ते व्यापारी म्हणून राजकारण करतात. ते काय इन द इंटरेस्ट ऑफ नेशन, इन द इंटरेस्ट ऑफ पब्लिक, समाज, याच्याशी त्यांचा काहीच संबंध नाही. आणि त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये व्यापारी वृत्तीची एक पिढी निर्माण केली आणि त्याच्यामुळे हे जे काय त्यांचं चालू आहे ना, ह्या कुबड्या नको, त्या कुबड्या नको, चौपाटीवर पक्षाचे टॉवर्स उभे करायचे, हा मुलाला क्रिकेटमध्ये टाकून क्रिकेट ताब्यात घ्यायचं, परिवारवाद हा तिथून सुरू आहे भाजपचा. परिवारवाद फक्त राजकारणात नसतो, तर कर्तृत्वशून्य मुलांना अशा ठिकाणी बसवणं, आपला पदाचा वापर करून ताकद दाखवून त्यालाही परिवारवादच म्हणतात. नाही, पण रावसाहेब, त्या अमित शहांच्या विधानावर फडणवीसांनी सारवासारव केले. त्यांचं असं म्हणणं आहे की कुबड्या म्हणजे मित्र नव्हे. मग काय अमित शहांच्या याच्यावर सारवासारव कशा करताय? अमित शहा स्पष्ट बोललेले आहेत. खरं म्हणजे या अपमानानंतर अजित पवार आणि शिंदेनी सरकारच्या बाहेर पडायला पाहिजे. स्वाभिमानाची थोडी जरी ठणकी त्यांच्यामध्ये पेटत असेल तर काल त्यांचा जो कुबड्या म्हणून उल्लेख केला
बरं का, कुबड्या, तर या दोघांनी स्वाभिमान असेल मराठा म्हणून तर राजीनामा देऊन बाहेर पडलं पाहिजे. साहेब, त्यानंतर अमित शहानी आणखी एक विधान केलेलं आहे की विरोधकांचा असा सुपडा साफ करा की दुर्बिणीतूनही विरोधक दिसले नाही पाहिजे. त्यांना ती दुर्बीण निर्माण करावी लागेल वेगळी. त्यांना दुर्बिणीचा नव्यानं शोध घ्यावा लागेल. या देशात लोकशाही आहे. या देशामध्ये एक वेळ अशी येईल, एक वेळ अशी होती की भारतीय जनता पक्षाला दुर्बिणीतून शोधावं लागत होतं. आमच्यासारख्या लोकांनी भारतीय जनता पक्षाचं अस्तित्व निर्माण केलं. आणि एक वेळ अशी येईल भारतीय जनता पक्ष दुर्बिणीतूनच काय लोकांच्या नजरेलाही पडणार नाही कुठे. हे भाकीत नाही, सत्य आहे. राजकारणामध्ये चढउतार होत असतात आणि अशी तानाशाही, अशी हुकुमशाही आल्या आणि गेल्या या देशात आणि जगामध्ये. अशी भाषा वापरणारे या देशाच्या मातीतच गाडले गेलेले आहे. अमित शहा म्हणजे काय सर्वेसर्वा नाही आहेत, लोकशाहीचे मालक नाही आहेत. जो माणूस या देशाच्या लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष संपवून टाकू असं म्हणतो त्याला मी लोकशाहीतला सगळ्यात मोठा मूर्ख मानतो. या देशामध्ये विरोधी पक्ष राहील. उद्या आम्ही सत्तेवर असलो तरी आम्ही विरोधी पक्षाला ठेवू. विरोधी पक्ष लोकशाहीची गरज आहे. लोकसभेत राहुल गांधी आहेत म्हणून विरोधी पक्षाचा, जनतेचा आवाज हा लोकांपर्यंत पोचतो आहे. आम्ही महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षाचा आवाज बुलंद केला म्हणून तुम्ही रोज उघडे पडताय. ही भीती आहे. डरपोक लोक आहे. सत्ताधारी एवढा मोठे सर्व सत्ताधीश विरोधी पक्षांना चळाचळा कापतायत. अमित शहांच्या वक्तव्यातून ते स्पष्ट होत आहे. या वक्तव्याची दखल जग घेईल की इदी आमीनप्रमाणे इथे लोकशाही हे संपवायला निघालेलं आहे. राहुल साहेब, त्याच कार्यक्रमात फडणवीस असं म्हणाले आहेत की मत चोरीचा जो मुद्दा आहे तो त्याचा इतका बाऊ केला जातोय किंवा तो मुद्दा नाही आहे, पण पराभव समोर दिसू लागल्यानं विरोधक नाही, क्रॉस फायरिंग आहे. पराभव हा भाजपला दिसू लागलेला आहे. उलटं बोलतो मी. त्यांच्या व्होट चोरीचा बूच लावण्याचा जो प्रयत्न आम्ही करतो आहोत, बूच काय बांबू, त्यांच्या व्होट चोरीला जो आम्ही बूच लावण्याचा प्रयत्न करत आहेत माननीय उद्धव ठाकरे, माननीय राज ठाकरे, शरद पवार साहेब, काँग्रेस, राहुल गांधी, सर्व डावे पक्ष, आम्ही त्यांच्या व्होट चोरीला बूच लावतो. त्याच्यामुळे त्यांना पराभव दिसतो आहे. आम्ही लोकशाहीची बूज राखतो आणि तुम्ही पराभूत मनस्थितीमध्ये आहात आणि म्हणून तुम्हाला व्होट चोरी, मतदार याद्यातले घोटाळे करून निवडणुका जिंकायच्या आहेत. ते आम्ही करू देणार नाही, ही तुमची भीती आहे. चला, बावनकुळे उद्धव ठाकरेंना आजगर वैफल्यग्रस्त म्हणतात. आरशात बघा म्हणावं आजगर कोणते कळेल. चला, संस्थेचे अध्यक्ष आहेत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट. ठीक आहे. हिंदी में क्या है? मराठी प्रश्न आहे. याआधी राज ठाकरेंनी असं म्हटलं की जोपर्यंत मतदार याद्या दुरुस्त होत नाही तोपर्यंत निवडणुका नको. काल उद्धव ठाकरेंनी तोच पुनरुच्चार केलाय की जोपर्यंत मतदार याद्या दुरुस्त होत नाही तोपर्यंत निवडणुका नको. तर एकूण असं मानायचं का की ही वाटचाल सुरू झाली आहे की समजा जर मतदार याद्या दुरुस्त झाल्या नाही आणि तरीही निवडणूक घेण्याचा प्रयत्न लक्षात घ्या, तर तो प्रयत्न हाणून पाडला जाईल किंवा विरोधक बहिष्कार टाकतील. अत्यंत गंभीर स्वरूपाचं गुन्हेगारी कृत्य मतदार यादीमध्ये आणि निवडणूक प्रक्रियेमध्ये भारतीय जनता पक्ष निवडणूक आयोगाच्या मदतीनं करत आहे. ते आम्हाला हाणून पाडावं लागेल. हा त्यांना इशारा आहे. तुम्ही जो मला प्रश्न विचारलेला आहे याचं उत्तर मी इतकंच देईन, पुढल्या 2 दिवसामध्ये म्हणजे 1 नोव्हेंबरला जो मोर्चा निघतो आहे या सगळ्या घोटाळ्यांविरुद्ध, त्याच्या आधी 2 दिवस बहुतेक गुरुवारी सर्व पक्षीय नेत्यांची एक बैठक होईल आणि त्यात पत्रकार परिषदेमध्ये या विषयावरती तुम्हाला खुलासा केला जाईल. गुरुवारी सर्व पक्षाची एक बैठक, सगळे प्रमुख नेते माननीय शरद पवार साहेब, माननीय उद्धव ठाकरे साहेब, माननीय राज ठाकरे साहेब, हर्षवर्धन सपकाळकर, त्यांच्यावरती अजून कोणी प्रमुख नेते असतील, डाव्या पक्षाचे सर्व प्रमुख नेते हे सगळे येतील, एकत्र बसतील आणि पुढली रणनीती काय
या संदर्भात ते निर्णय घेऊन आपल्याशी चर्चा करते. थँक्यू. आप बोलिए. सर, आज ये था कि राष्ट्रवादी कार्यालय में जो है लावनी नचाई ठीक है, आप वायरल हुआ है। अमित शाह ने बैसाखी का सहारा नहीं लिया, ऐसा कर बात कर. देखिए, अमित शाह की पूरी राजनीति बैसाखी के ऊपर ही चली है. उनके पार्टी को 25-30 साल पहले कौन पूछता था, कौन देखता था? हर स्टेट में बैसाखी लेकर ही सत्ता पर आए, बढ़ गई पार्टी. अब बिहार में बैसाखी नहीं है नीतीश कुमार जी की. नॉर्थ ईस्ट में सरकारें बनाते हैं, बैसाखी नहीं है. महाराष्ट्र में तो 2-2 बैसाखी है. तो क्या करेंगे आप? निकाल दो, अभी निकाल दो. हमारी बैसाखी शिवसेना के साथ रहकर महाराष्ट्र में और देश में बीजेपी का जो वो बढ़ गई पार्टी इनकी, वो हमारी बैसाखी थी. हमने उनको खंदे पर बिठाया. कौन महाराष्ट्र में उनको कौन पूछता था? जब पहली चुनाव हम लड़े उनके साथ 85 में लगता है, तो गांव में पोस्टर लगाने के लिए उनके पास कार्यकर्ता नहीं. हिंदुहृदय सम्राट बाला साहेब ठाकरे ने हमें कहा कि हमको उनको गांव-गांव में पहुंचाना है, ये हिंदुत्ववादी पार्टी है. तब अमित शाह नहीं थे राजनीति में, उनको मालूम नहीं इतिहास क्या है. ये व्यापारी है, ये व्यापार देखते हैं, यूज एंड थ्रो करते हैं. इस्तेमाल करो और फेंक दो, ये उनकी नीति है. ये गुजरात पैटर्न है, लेकिन ये ज़्यादा दिन नहीं चलेगा. ये भी मैं दावे के साथ बोलता हूँ. इस देश में बड़े बड़े बादशाह सिकंदर आए और चले गए. हाँ, इस देश में भगवान भी नहीं रहे, ना दूत रहे किसी के. सबको जाना है, ये ध्यान में रखना. थैंक यू.